भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पक्ष संघटना, बारामती निवडणूक आणि विविध राजकीय मुद्द्यांवर महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी काळात भाजप आणखी बळकट करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बारामती निवडणुकीसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की ते स्वतः बारामतीला जाणार असून सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. बारामती आणि राहुरी या दोन्ही जागा भाजप जिंकणार असल्याचा दावा त्यांनी केला. बारामतीमध्ये 75% पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहुरीत विरोधकांनी निवडणूक लढवली तरी हरकत नाही असेही त्यांनी नमूद केले. अजित पवार यांचा राजकीय प्रवास काँग्रेस सोबतच राहिला असल्याचे सांगत काँग्रेसने बारामती निवडणूक लढवू नये अशी विनंती बावनकुळे यांनी केली. अजित पवार यांचे काँग्रेससोबत दीर्घकाळ संबंध राहिले असल्यामुळे काँग्रेसने त्यांचा विचार करावा असे त्यांनी म्हटले. जर काँग्रेसला आपली संस्कृती जपायची असेल तर त्यांनी बारामतीत निवडणूक लढवू नये असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शरद पवार यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. अशोक खराते यांच्यावर दाखल झालेला गुन्हा संवेदनशील असल्याचे सांगत या प्रकरणावर माध्यमांमध्ये भाष्य करणे योग्य नसल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. SIT कडून मिळणाऱ्या माहितीनुसार पुढील कारवाई केली जाईल. जर या प्रकरणात अधिकारी दोषी आढळले तर त्यांना बडतर्फ करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. या राज्यामध्ये अनेक वेळा असे उदाहरण आहेत, पूर्व उदाहरण आहेत की आपण अशा सेन्सिटिव्ह अजितदादाची सीट आहे आणि अशा सीटमध्ये गोंधळ घालून काय उपयोग आहे. मला वाटतं की आपण अजितदादावर एवढं दुःख व्यक्त केलं सर्व महाराष्ट्राची 14 कोटी जनतेने, किमान याचा तरी विचार करावा काँग्रेस पार्टीने. आणि 80% दादांचं जीवन हे काँग्रेस पार्टीच्या आपल्या नेत्याच्या सहवासात गेलेलं आहे. काँग्रेस पार्टी जर एवढी त्या ठिकाणी निर्डावलेली असेल, त्यांना काही सेन्सिटिव्हिटी राहिली नसेल, काही या महाराष्ट्राचे त्या ठिकाणी संस्कार संस्कृती राहिली नसेल तर मग ठीक आहे, लढू दे त्यांना. पण माझी विनंती आहे त्यांना हात जोडून त्यांनी अनोपत करावी. बारामतीमध्ये तर 75%च्या वरमतं मिळून जिंकू, 75%च्या वरमतं मिळून. पण माझी राहुरीला वारंवार सांगितलं केलं तर फारच उत्तम आहे, पण ते बारामतीत करत नाही तर राहुरीत काय त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करावी. ते बारामतीत किमान त्यांनी केलं पाहिजे. राहुरीचं त्यांना लढायचं तर लढू ते, आम्ही 51% घेऊन. भ्रष्टाचारामध्ये आणि अशा दुष्कृत्यामध्ये साथ देणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आमच्याकडे येणारच आहे. SIT चौकशी करताय, आमच्या महसूल अधिकारी असतील त्यांची चौकशी करते. पण अशा लोकांना नोकरीवर ठेवायचं की नाही हा निर्णय महसूल खाता करेल. अशा लोकांना बडतर्फच केलं पाहिजे अशा विचाराचं या ठिकाणी आम्ही भूमिका आहे आणि त्यामुळे आमच्याकडे रिपोर्ट आल्यावर आम्ही योग्य कारवाई करू. आमची भूमिका स्पष्ट आहे की बारामती काँग्रेसने अनोपत करावी अशी आमची त्यांना विनंती आहे. जर त्यांना काही सेन्सिटिव्हिटी असेल, काही त्या ठिकाणी महाराष्ट्राची संस्कार संस्कृती त्यांनी जर पाळली, यापूर्वीचे झालेले पूर्व उदाहरणं पाळले, अनेक उदाहरणं काँग्रेस पार्टीचे आम्ही सांगू शकतो की त्यांना आम्ही अनोपोज दिलाय. त्यामुळं मला असं वाटतं थोडं याच्यामध्ये महाराष्ट्राचे संस्कार संस्कृती पाळावी असं माझं त्याच्यात जमीन आहे. ते अटॅच करणार का महसूल खातं? असं आहे, मी आधीच सांगितलं की हा गुन्हा हे प्रकरण अति सेन्सिटिव्ह आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी, माझ्यासारख्या जबाबदार मंत्र्यांनी अशा प्रकरणामध्ये मीडियावर काही स्टेटमेंट करणं योग्य नाही. आज आमच्या सर्वांकरता आनंदाचा, उत्साहाचा दिवस आहे की आज 6 एप्रिलला भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन आहे. माननीय पंतप्रधान मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. हा संकल्प पुढे नेण्याकरता आहे. पारस मुथा यांचा रिपोर्ट.